बाबा रोज यायचे. काय झालं ते सासवडला पालखी गेली होती ना, हो त्या दिवशी तेवढंच चुकलं. तिकडे एकादशीला हो पालखी कुठे गेली सासवडला. आम्हाला तरी लागला होता. म्हटलं उद्या जाऊ भेटीला, पण वेळ झाला ना. बस मग कालिदासाला रात्री बरोबर आहे. मग टिकटिक केलं आणि स्वामी गेले. म्हटलं असं काय बोल नको. नाही ना थोडी खरी गोष्ट आहे. 22 वर्ष झालं. पाहता पाहता 22 वर्ष गेले. वाटत नाही 22 वर्ष झाल्यासारखे. हसत हसत गेले. हो मग ते म्हणत होते मी आता जातो म्हणून म्हणायचे ते मात्र. हो आणि म्हणाले स्वामी आम्हाला त्रास आला का तुम्हाला आमचा तुम्हाला. नाही नाही म्हणायचे. आपण रोज यायचे. प्रसाद द्यायचे काहीतरी. हो कधी असं फुकट जाऊ प्रसाद द्यायचे. असं बसलं असं आम्ही 5 दिवशी पुढे आणली तर आमच्याकडे आमच्याकडे फेकायचे. काही चुरमुरे खात असले म्हणा किंवा काही या चुरमुरे आवडायचे रंगाचा. आणि आपले मोठे बंधू आले की स्वामीकडेच असायचे. काय विचारलं मोतीराम बाबा. तिथून हाक मारायचे ते मथुराम. हां 5 वाजता फिरायला जायचे सकाळी. हो आमचा भाऊ तर तिथेच बसलेला राहायचा. कायम तिथंच. दुसऱ्याकडे जायला. ते म्हणले नारायण आपले भाऊसाहेब आणि स्वामी. बर त्यांनी खूप फायदा घेतला स्वामीचा. हो त्यांनी ज्ञानेश्वरी फार म्हणून घेतली माझी. माझी ज्ञानेश्वरी खूप म्हणून घेतली त्यांनी. आमच्या यात्रेला ते अस्थि विसर्जन असते ना. हो स्वामी गेले होते ना स्वामी. कुठे जात नाही. नाही नाही स्वतः पूजा केली. स्वामीशिवाय माणूस नव्हता. हो परिणामाने नागपूरला आले होते घरी. हो स्वामी आले होते. हो होतो ना मी होतो त्यावेळी. रंग असायचा स्वामी. आता यायचे पण नाही. आता आहे शिवाने. शक्य नाही. बाली वगैरे रागवताना पाहिले आम्ही. हो किसन महाराज रागवताना पाहिले. हो हो किसन महाराज रागवायचे. हो इथला अधिकारी पुरुष कोण आहे आता. बरोबर आहे. इथला अधिकारी पुरुष सुरेगावला पण सप्ताह चालू आहे मोठा. नाही. बरं आहे. 2 ठिकाणी आराधना होती. सुरेगावला होती आणि आळंदीला होती. तिथं सप्ताह मोठ्या प्रमाणात होतो. नाही बरं. ते काय म्हणते शिये होते ना, ते काय नाव त्यांचं. आपले कदम साहेब. त्यांचं शेवटपर्यंत हो वृत्ती नाही राहिली त्यांची. नाही ना. ते यांच्या दुसऱ्या पंथामध्ये गेले, कबीर पंथामध्ये. ते म्हणतात लवकर मुक्ती पाहिजे. वारकरी संप्रदायात मुक्ती मिळत नाही म्हणतात. त्यांना ते काय स्वामी महाराज कळालेच नाही. खरे खरे कदम महाराजांना कळालेच नाही. आपल्या गव्हर्नमेंटनीच राहिला म्हणूनही तुम्हाला खरे खरे तर वाटलं मीच अकाउंटंट राहून मी अमका तमका. स्वामी महाराज नाही कळालं. खरे खरे कळाले असले तर आश्रय सोडला नाही. असं झालंच नसतं. असं झालं नाही. दुसऱ्या पंथात जाण्याची काय आवश्यकता. काय गरज आहे. एवढं सोडून द्यायचं आणि दुसरीकडे जायचं. स्वामी महाराज कळायला म्हणजे ज्ञानेश्वर महाराजही कळाले नाहीत. त्यामुळे तात्या सांगायचे कळालेच नाही म्हणजे. खरे खरे तर त्याला श्रीमंतीमध्ये गेला. बरोबर आहे. तेव्हा त्याला ते तत्त्वज्ञानात नाही कळालं. खरे खरे तत्त्वज्ञानात नाही कळालं. मग तो परिणाम काय झाला पुढे. खरे परिणाम काय झाला म्हटलं पुढे. परिणाम चांगला कसा होईल. पुढे काय झालं.
स्वामी महाराज कशा करता पाहिजे, उद्धारा करता पाहिजे, खरं बाकीच्या गोष्टी कशाला हे करत बसायचं. खरं टिकलं कुठं ते, टिकलं नाही का ते. नाही. स्वामी महाराज ते तिथं आले हेच भाग्य. खरं त्यांच्या धर्मशाळेत आले म्हटलं हेच भाग्य. खरं खरं ते कुठं राहायला तयार होते का ते. नाही. राहायला आले सप्ताहापर्यंत. सप्त्यापर्यंत राहायचे आहे. आपलं एक कीर्तन व्हायचं ना दरवर्षी. कीर्तन व्हायचं. आपण ठरलेलं असायचं हनुमान जयंतीचं आमचं हां आणि रामजन्माचं तुमचं. आठवते का. आठवतं. थाप मारायचे, काहीतरी द्यायचे बघा. हां जायच्या वेळेला फुटाणे म्हणा काय म्हणा, कुत्रा प्रेम करायचं त्याच्यावर. हां अरे म्हणजे असं यायचं. आठवते का तुम्हाला. हनुमानवाडीला फिरायला जायचं. हो. श्री विठ्ठल म्हणायचे. श्री विठ्ठल म्हटलं की तर हे चिरंजीचे दाणे बिणे टाकले तर खायचं. आनंदीचं भूषण होते. हो निष्प्रभ होते. निष्प्रभ होते. हो हो हो. तुमच्या आईनं पण सेवा फार चांगली केली. तुमच्या आईनं म्हटलं हो सेवा हो घडली सेवा. फार चांगली काढली सेवा. परिग्रही अपरिग्रही म्हटलं. हो ते आपले त्यांना ते आवडलं नाही काय नाव त्यांचं, आश्रमात येऊच दिलं नाही बा त्यांना. काय नाव त्यांचं ते पोराला संन्यास दिला होता. गजानन स्वामी. आश्रमात नाही दिला एकदा. नाही येऊ दिला. तिकडून पलीकडे जायला सांगितलं. आम्ही होतो त्यावेळेला पण सांगितलं हो ते अजिबात नाही. तर पोराचा मोह सुटेला म्हणून. बरोबर आहे. सोय म्हणलं यायचं नाही. आश्रमात नाही दिलं. कडक स्वभाव आहे. कडक स्वभाव आहे. कडक स्वभाव होता. त्या डॉक्टरला मधुकरीत बघायला लागले. पोट दाखता आपलं पोट. बुचकी डॉक्टर. हां पोट डॉक्टर होते ना. हां थोडं डॉक्टर. तर आमच्या आश्रमात राहायचा का मग मधुकरी मागितली. मधुकरी मागितली. आठवते का तुम्हाला. हो रंगाचा दादाचं प्रतिबिंब जसं तसंच म्हटलं. हो. दादा महाराज साखरेचा दादांना आपण पाहिलं. नवे नाही. कीर्ती ऐकून होतं ते रंगनाथ महाराज, बरं स्वामी महाराजांनी राजेश्वर शास्त्रीला पाहिलं माझं. बरं त्यांचे प्रवचन ऐकलं. आपले गणेश्वर शास्त्रीचे वडील हो लहान लहान होते त्यावेळेला. विश्वेश्वर शास्त्री, गणेश्वर शास्त्री. दोघांना साधक आश्रमात प्रवचन होतं. बरं ते ऐकलं. एकदा विष्णू मंदिरात झालं होतं बरं ते ऐकलं. राजेश्वर शास्त्री बरं दर्शन बिर्शन घेतलं. राजेश्वर शास्त्री म्हणजे काशीचे मुकुटमणी. हो त्यांचे असे सांगतात, असे विद्यार्थी बसले, तुझा प्रश्न काय, तुझा प्रश्न काय. आणि मग कसं त्यांच्या डोक्यात राहतं, प्रत्येकाचं उत्तर द्यायचं. अशी बुद्धी होती कोणाचं. राजेश्वर हो शास्त्री असे प्रश्न विचारून घ्यायचे. आणि तुझा प्रश्न काय असं नाही विचारायचे, प्रत्येक प्रश्नाचे काय द्यायचे. इतकी स्मृती होती त्यांची, दांडगी स्मृती. स्वामी महाराजांच्या मुळाला येऊ. हो
आता या अयोध्येचा मुहूर्त गणेश्वर शास्त्रीनेच करून दिला. हो रामजन्म रामाचा मूर्ती स्थापनेचा. हो. भूमिपूजनाचा त्यांनीच काढून दिला हो आणि मूर्ती स्थापनेचं त्यांनीच काढून दिला. काढून दिला. तुम्हाला किती वर्ष सहवास लाभला? स्वामींचा बरेच वर्ष झालं. तसं सांगता येतं बरेच वर्ष. काय शरीर होतं तुला पाहिलं नाही. आठवत आहे का तुम्हाला? हो तरी 40 वर्षाला हा 40 वर्ष. तुमच्या अगोदरपासून हो हो मला 20 वर्षाला मिळाला. रंगनाथ महाराजांच्या श्रवणात जायचे. त्यावेळेस संन्यास घेतला नव्हता. नाही टोपी असायची इतक्या बाहेर श्रीधर म्हणायचे. श्रीधरप्पा. रंगनाथ महाराज हे श्रीधर असे म्हणायचे. बरं बरं. त्यांचा अधिकार होता रंगनाथ महाराज. हो. आणि श्रवणाला असायचे. तेव्हापासून संबंध आला. तेव्हापासून संबंध रंगनाथ महाराजांचा पंढरपूरला का? पंढरपूरला असं 4 महिने चातुर्मास असायचे. 4 महिने असायचे. हो आणि डॉक्टर महाराजांचा तुमच्या आजवर का संबंध? नंतर ते डॉक्टर महाराज फार अलीकडचे माझ्यानंतर 2-3 वर्षांनी. 2-3 वर्ष. तिथूनच त्यांना मग ते संन्यास घेण्याची इच्छा झाली. कोणाला? स्वामींना. आपल्या आप्पाला. मग कोणाला कळू दिलं नाही. गावातल्याही माणसाला कळू दिलं नाही. संन्यास एवढं झालं. मग तिथं आल्यानंतर तेव्हापासून नका नाही यायचं. हो मध्यंतरी थोडी घटना घडली तिथं निघून गेले होते. हो गरुडेश्वराला निघून गेले होते. आमचा भाऊ जाऊन होता. हो बरेच दिवस मग स्वामीचा तात्याने शोध केला. घेऊन आले. भयंकर एकनिष्ठ होते. हो सत्य म्हणजे सत्य. तिथं मग भीडभाड नाही कोणाची. अपरिग्रह. हो कोणतंही दिलं ते ठेवायचं नाही. वाटूट करून टाकायचं. आराधना करायची मात्र. हो कौटिल्याश्रम स्वामींचे. दुसरे 4 जण बोलवायचे हो आणि मग आराधना करायची. बगारामदादाच असायचे ना. आता इथले 4 ब्राह्मण असायचे. हो हो भजन बिजन करायचे आम्ही. हो आराधनेला कुमार गुरुजीचे विद्यार्थी असायचे. भजन करायचे. मग जेवण करायचे. चला तुम्हाला तुमच्यावर कृपा प्रसाद झाला. हो ज्ञानेश्वरी पाठकर याचं शिक्षण किती आहे काहीच नाही. बर. 4थी. चौथी. सकाळी 4 वाजता उठायचे ज्ञाना बर. ज्ञानेश्वरीला. बाबांनी खूप म्हणून घेतली ज्ञानेश्वरी. आणि मला संथ द्यायची मधून मधून. स्वामी नसल्या ना बाबा संथ द्यायचे. आमच्या भावाने म्हणून घेतले तुमच्या. हो भरपूर म्हणून घेतली. रंग असायचा. निष्प्रय होते. तुमच्या अशी वेदांताची चर्चा व्हायची का? व्हायचे ना त्याला भरपूर. भरपूर. गणपतराव असायचे हो चांडोली अण्णा. आणि खूप प्रवचन करायला लावायचे. हो बाबांचे प्रवचन खूप झाले. नारायण कीर्तन पुन्हा. नारायण डॉक्टरवर ते खरे स्वामीचेच उपकार आहे. असं. हो नारायण डॉक्टर म्हटलं हो हो खरे स्वामीचे उपकार आहे. सगळ्यात जास्त उपकार कोणाचे? स्वामींचे. स्वामीचे. काय अधिकार होता बघा. समजा अधिकार तुम्हाला. स्वरूपानंद आले होते. जगद्गुरु हो शंकर हो सीताराम 2 पिठाचे द्वारका आणि शृंगेरी. शंकर पीठाचे. गरज असेल तर येतील बरं. मग गरज असेल
खरंच आले बघा ते आले. शोधत आले ते गाडीला. मग तिथं आम्ही नमस्कार वगैरे केला, बोलले. त्यावेळेला कळालं स्वामीचा काय अधिकार आहे. खरं. तर 2 धामाचे शंकराचार्य हो. लोकांना दर्शन करायला मिळेल. बरोबर. हो. कशाची अपेक्षा नाही, कशाची अपेक्षा नाही. बरोबर आहे. कोणाला धीर द्यायचे, धीर द्यायचे म्हटलं. बरोबर आहे. किंवा दुसरी गोष्ट जाऊ का, भरपूर त्याची मंडळी वाढली. बर. बरं का, त्यांना चाललं होतं दुसरं करायचं. बर. मग स्वामींना कळालं. तर स्वामी काय नाही, हे पण हे ग्रंथ जाऊन टाकायचे म्हणे. हे कशाला वाचता म्हणे, देवाने मोकळं केल्यावर पुन्हा कशाला. तर त्याच्यामुळे राहिलं. बरोबर. आम्हाला माहिती आहे हे कुमार गुरुजी नाही का, हो, माहिती आहे ना. कधी कधी पाठाला यायचे हां, स्वामीकडे यायचे. स्वामीजीकडे. म्हणजे त्याच्यामध्ये केवढा मोठा फायदा झाला त्यांना. हो. किसन महाराजांना मला सांगू तुम्हाला कशाला ठेवलं पण इथं शिकवण्याकरता फिरण्याकरता. आठवला माझ्या समोरची गोष्ट आहे. फिरण्याकरता ठेवलं, पाठाकरता ठेवलं. स्वामीनेच ठेवलं होतं. हो. आपल्याला माहिती ना सगळं. स्वामी परभणीकर गुरुजी, गिंडे काका बेळगावचे, हरिभाऊ जामनेरकर. हरिभाऊ जामनेरकर होते ना काही दिवस हो. आश्रमात. हो. ठेवून घेतलं होतं स्वामी. गणपतरावला ठेवलं होतं काही. एक स्वामी आले होते काशीचे, त्यांना ठेवलं होतं काही. हो. माधवानंद स्वामी. माधवानंद आराधने आला होते. हो. आणि ते त्यांचे गुरुजी आपले ते त्यांना पण 2 जण मधुकरीला जायचे. हो. स्वामींचे ज्याच्याकडून संन्यास घेतला होता. कविलाश्रम स्वामी. दोघंही मिळून कुठे जायचे, मधुकरीला, मधुकरीला जायचे. नरसिंह मंदिरामध्ये. आणि नर्मदेच्या पुरात उडी टाकली होती. हो. तो एक प्रसंग काही वेगळा. तिथे आपले कुठे व्यासक्षेत्र. असं चित्र. स्वामीजीने का? घाबरले नाही ते. आणि पुन्हा सगळे लोक वाहून गेले, पण हे 2 महात्मे निघाले परत. देवानी त्यांना वाचवलं. नर्मदे मातेने दोघांना वाचवलं. आणि ते इथं आले आळंदीला. मग इथं सत्यदेवानंद स्वामी होते हरिहरेंद्र मठामध्ये. मग त्यांनी सगळं स्वामीने थोडक्यामध्ये सांगितलं. त्यांनी काव्य केलं 2 श्लोकामध्ये मराठी. सुंदर होतं. इंद्राणीचा मुलगा इंद्रायणी लेकरू. करू. आज म्हटलं स्वामी तुम्हाला काही वाटलं नाही त्याचं. त्याचं काय वाटायचं आहे. लोकांनाही वाटायला हे दिलं काय तसे नाही का. 22वी आराधना आहे. असे वाटे नाही काही गेले म्हणून. 22 वर्ष झाले असं वाटतच नाही. ते नाही आणि गेले तर असं वाटत नाही. बसले असंच वाटायचं. हो. हो. दांडगे शरीर प्रशस्त होते. प्रशस्त ब्राह्मण, त्याच्यात पुन्हा ब्रह्मचारी, दंडी संन्यासी. हो. सर्वात मोठा अधिकार आहे त्यांना. हो. देवाला नमस्कार करत नसते. दंडने नमस्कार करायचा. देव नमस्कार करतो त्यांना.
खरं आहे. फक्त एक दंड तेवढा होता, हो हो संपला. एवढा मोठा अधिकार आहे. त्यांच्या दर्शनात आपलं पाप जाते, खरं आहे. शक्ती आहे ना काही, पुण्योत्पत्ती होते, खरं आहे. असं महात्मा म्हटलं. तुका म्हणे पापेन जाते संतांची जपे. बऱ्याच वेळ लावून ठेवलं आराधना. तेच करून घेतात. आपला आशीर्वाद आहे. आमचं काय कोरोनाच्या काळामध्ये चुकून नाही दिलं तुम्ही इथं शास्त्री भागातल्या हो. पगारामच्याकडे गेले. आता हे नरसिंह सरस्वती हो. ते नेहमी असतात. हां. आज ते गुरुजींच्या सत्काराला गेले तर कसं पुण्यामध्ये, नाही तर मग येणारच होते इथं. बरं म्हणले मला उशीर होईल, आता तुम्ही जाऊन या. बरं बरं उद्या येणार आहे ना? हो प- रात्रीच येतात परत. उद्याच आहे ना कार्यक्रम आपला? हो उद्याच कार्यक्रम आहे. स्थान आहे ना महादेव मळी, तिथं हे असतात, हे सगळं तिथलं पाहतात. बरं बरं करायला लावायचं आम्हाला. पाठीवर थाप मारायचं, रंगाचं आहे. हो कशावरून कळलं? गजानन महाराजांच्या दयेकरून कळलं. हो नाही भीड महाराज तुका म्हणे सानाथोर. सांगा. नामदेवला पाठवलं, त्यांना सांगा यायचं नाही म्हणून. असे वागतात, त्याची चीड त्यांना यायची. हो ती चीड यायची म्हटलं त्यांना. चिडायची. भगवं पांघरायचं आणि मग असं वागायचं, ते आवडत नसे. बालयोगीवर टाकून ठेवलं. बरोबर आहे. तंतोतंत संन्यास धर्म पाळला. हो संन्यास धर्म म्हटलं हो कोणाचाच वारा लागू दिला नाही. नाही, तंतोतंत पाळला. भावाचा नाही, कोणाचा. साधू कळावं लागत असतं ना, हो काय व्हायला पाहिजे, कळावं लागत असतं. आपल्याला हे सगळे आपण शोध घेत होते त्यांचा ना, जीवनमुक्त पुरुषाचा. जीवनमुक्ताचा एक एक शब्द म्हणजे मोलाचा आहे, मोलाचा असायचा. हो हो हे नारायण कशाला वेळ घालवतो, परीक्षा देत बसतो म्हणलं. हो नारायण डॉक्टर दाखवा, हो कशाला परीक्षा देत बसतो. आपल्याला ते संस्कृतच्या परीक्षा द्यायची, हो हो कशाला वेळ घालवतो त्याच्यात. बरोबर आहे. होतं खरंच आणि आपलाही त्यांच्यावर होतं खूप. परस्परम बोधयंत. एका शब्दात सांगायचं म्हणजे अजातवादाच्या बोधात राहत. हो कोणत्या? अजातवादाची. नेहमी हीच भाषा जायची. कोणती? अजातवादाचीच भाषा. हो अरे मनच नाही तर काय स्थिर करायचं म्हणे. गुरु त्यांचे गुरु होते ना आपलं, काय ना तेवढे बाबा काही असं करायचं. मनच नाही तर स्थिर काय करायचं. म्हणजे मन आहे आणि पुन्हा स्थिर करायची भानगडत नाही. हो मनच नाही, बरोबर आहे. अजातवादाचा बोध. ते काहीतरी हे करत असताना अटॅकाला घाबरलेलो. हो हो हे घाबरायचं काय म्हणे, धीर दिला सगळ्याला. त्यांना ते थोडे हे आला होता बघा, हो हे करत असताना
आपलं त्यांचे शब्द आहे. हो आपली विद्या म्हणजे कोणती आहे? मरणमारी आहे, मरणमारी आहे. दुःखमारी नाही. दुःख एका पैसा मिळवायचा आहे का विद्या? मन आहे आळंदीला कोणी ना कोणीतरी एखादा तरी महात्मा. राहतो. सिद्धाचं ठिकाण आहे हो तिथे. आपल्याला ओळखायला येत नाही, बरोबर, पण कोणी ना कोणीतरी महात्मे आहेत. स्थानाचं महात्म्य आहे. आळंदीचे हो साल सिद्धाची भूमी आहे ना ही. 84 सिद्ध सिद्ध 84 सिद्धांत सिद्ध. भेटी मेळा. इथलं हे म्हणजे सिद्धेश्वरच म्हणतात. हो सिद्धेश्वरच म्हणतात. बरोबर आहे. सिद्धाची भूमी आहे. त्यांचेच वाक्य आहे. आळंदीचं महात्म्य कळालं होतं. हो कळालं होतं म्हटलं आळंदीचं महात्म्य. बरोबर आहे. ते म्हणायचे म्हटलं स्वामी काशी वगैरे नाही, मी देह आळंदीलाच ठेवणार नाही. कुठे? आळंदीला. आळंदीलाच ठेवणार नाही देह. ते खरं करून दाखवलं. खरं आहे, खरं करून दाखवलं. बरोबर आहे. संपर्क तर कोणाचाच येऊ द्यायचा नाही. न करी रे संग राहे रे निष्ठळ, लागवणे दी मळ ममतेचा. कोणी म्हटलं स्वामी आम्ही मदत करतो असं कर घेऊन जातो तसं आम्हाला काही नको. त्यांना पुरे झालं आम्हाला. त्यांच्या मनात असतं तर का नाही असं मोठी बिल्डिंग बांधली असते. हो हो इथे पॉवर होती त्यांची. हो हो पण जे आहे त्याच्यातच राहा. आहे त्याच्यातच राहायचं. बरोबर आहे. आश्रमाशी स्थान कोपी गुहा, कॉपी करा. कोठेही चित्तासी नसावे बंधन. आश्रमाची स्थान निर्वाहापुरते अन्न आच्छादन. आश्रमाशी स्थान कोपी गुहा, कुठेही चित्ताशी नसेल. दुधही नारायण साठवा. नाही बोलो फार वैसोजनामध्ये सावधान मध्ये इंद्रिय दमी. तो का म्हणे अशा साधने जोर आहे. आणि तोची कृपाला आहे गुरु कृपा. गेले दिगंबर ईश्वर. आपल्याला काही का असं नाही एक तरी महात्मा पाहायला मिळाला. बाकी भाग्य म्हटलं आपलं. हो त्यांनी सांगितलेलं धन आपल्याला आयुष्यभर पुरते. हो आयुष्यभर पुरते म्हटलं. त्यांचे विचार दादावर फार निष्ठा होती बरं. हो दादा म्हणजे दादा. दादाने काय लिहिलं आहे विचार सगळा ते बघा अगोदर. फार निष्ठा. विनायकराव दादावर ते फार निष्ठा. हो त्यांना पाहिलं आपण. बंकट स्वामी महाराजांना. ते फार मोठी व्यक्ती होती. बरोबर. हे आळंदीचं काही सांगता येत नाही बघा. हे हो कोण यांच्या तोडीचा माणूस दुसरीकडे भेटत नाही. खरंय. खरंच नाही. यांच्या तोडीचा माणूस म्हटलं दुसरीकडे काय होत नाही, भेटत नाही. भेटत नाही. आणि ते आळंदी भूमी असल्यामुळे योग्य खरंय. धुंडून भेटत नाही. तेव्हा कधी मात्र घडली सेवायला. चांगलीच लागली.
बनायचं नको बनायचं. हो. चालायचे न भोयटे त्यांना पळावं लागायचं. भोयटेने चांगली सेवा केली. फार छावा केली. सेवा केली. शब्द म्हणजे शब्दच पळाला. हो. भोयटे म्हणायचे आम्हाला कोणी सांगितला त्रास होतो. खरंय. सेवेची आवड, सेवेची आवड मग हो. चांगली. काका वगैरे चांगले. हो. काकाला वरची जागा तिथेच राहणे हम्म. आणि भोयटे त्याला इकडची हम्म. जागा गणपतराव वगैरे. हो. नामदेवाने फार प्रेम केलं. हो. हो. आपला नामदेव नामदेव पवार तिथं पारायणाला आहेत ना आता सुरेगावला. असं ज्ञानेश्वर तयार आहे. हो तयार आहे. कालच आपली आठवण सांगितली त्यांना. म्हणलं बाबा तुमचं नाव घेतात, तुझं नाव घेतात म्हणलं. मुळात शिस्तीचा होता. हो. प्रार्थनेला इथं पहिल्या वेळेला इथून येऊन हो. शिस्त म्हणजे शिस्त. हुशार होता. हो. पाठांतर चांगलं. इतरांना काही सत्कार